उभाट आणि शिवसेनेने त्यांना 3 वेळा नगरसेवक बनवलं, सभापती बनवलं, जिल्हा नियोजनचा सभापती दिलं, शहर अध्यक्ष दिलं, त्यांचा तो राहिला नाही। आज मला बातमी कळली की शशिकांत मोदीने एबी फॉर्म मिळाला नसता तर अपक्ष लढवायच्या तयारीत होता। म्हणजे किती त्याला पक्षनिष्ठ आहे ती त्याला पक्षाने ओळखलं पाहिजे। मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेले 8 ते 9 वर्ष प्रामाणिकपणे आणि एकनिष्ठेने पक्षाचं काम करतोय। आज पक्षामध्ये काम करत असताना जे जुने निष्ठावंत कार्यकर्ते किंवा निष्ठावंत पदाधिकारी आहेत त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये वेळोवेळी डावललं जातं। मी मागे पण ज्यावेळी या रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार आले होते त्यावेळी पण मी मागे सभेमध्ये बोललो होतो की उभाटामधून जे एकटे आलेले, कोणालाही पक्षातल्या कोणालाही विश्वासात न घेतलेले आणि भारतीय जनता पार्टीमध्ये 13 जण इच्छुक असताना त्यांना शहर अध्यक्षपद दिलं, ही खतखत माझ्यापासून अनेक पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची आहे, हे नाकारता येत नाही। आज तुम्ही बघताय की मी भारतीय जनता पार्टीच्या पदाचा आणि सदस्याचा राजीनामा देतोय। भारतीय जनता पार्टीच्या पदाचा आणि पक्षाचा राजीनामा देताना खूप दुःख वाटतंय, खूप वेदना होत आहेत। कारण का माझ्यासारखा कार्यकर्ता हा ग्राउंड लेवलमध्ये काम करतोय। मी कुठच्या पदासाठी, म्हणजे मला शहर अध्यक्ष पाहिजे, मला नगरसेवक पद पाहिजे किंवा मला तिकीट पाहिजे म्हणून मी राजीनामा देत नाही। आज ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचे निरीक्षक हे चिपळूण शहरामध्ये आले होते, सन्माननीय अतुल काळसेकर आणि निरंजन डावखरे हे ज्यावेळी चिपळूणमध्ये इंटरव्ह्यू घेण्यासाठी आले होते त्यावेळी मी इंटरव्ह्यूमध्ये प्रभाग 9 मध्ये हे आरक्षण सर्वसाधारण म्हणजे ओपन आरक्षण पडलं होतं। त्या ओपन प्रभाग 9 मध्ये एक ओपनमधून विनोदजी कदम, विवेकजी गोखले, परिमल भोसले असे 3 ओपनमधल्या उमेदवारांनी अर्ज भरला होता आणि ओबीसीमध्ये फक्त शशिकांत मोदी यांनी हा अर्ज भरला होता। आम्ही त्यांना सर्वांनी विनंती केली की सर्वसाधारण जिथे आरक्षण पडलंय तिथे ब्राह्मण समाजाचे, म्हणजे त्या 9 मध्ये ब्राह्मण समाजाचे आमचे मित्र विवेकजी गोखले आणि मराठा समाजाचे आमचे मित्र विनोदजी कदम आणि मी स्वतः इच्छुक होतो। आम्ही सर्वांनी त्यांना एवढं सांगितलं की जे ओपन आरक्षण पडलंय तिथे ओपन उमेदवारांना संधी द्या। आम्ही ओबीसीमध्ये ते लढू शकत नाही आणि जिथे ओबीसी आरक्षण पडलंय ते उमेदवार कोण इच्छुक असतील तिथे ह्यांनी लढवा असं आम्ही त्यांना सांगितलं होतं। सन्माननीय काळसेकर साहेब म्हणाले मी वरिष्ठांना कळवतो, पण ती पण वेदना होतीच। आम्ही त्याला सांगितलं होतं की शहर अध्यक्ष आहेत त्यांनी पूर्ण शहराचा ताबा घ्या, त्यांना कुठचाही उमेदवार देऊ नका, जे ओबीसी आरक्षण पडलंय तिथे त्यांना लढवायला द्या, पण कुठच्याही प्रकारचे कोणालाही विश्वासात न घेता जे इच्छुक उमेदवार होते त्यांना कोणालाही विश्वासात न घेता, कोणाशीही मीटिंग न करता त्यांनी डायरेक्ट यादी 8 जणांची पहिली यादी काल प्रशांतजी यादव यांनी व्हॉट्सअपला टाकली। खूप दुःख वाटलं। म्हणजे आम्ही जे जुने जाणते कार्यकर्ते, जे पदाधिकारी आहेत, म्हणजे त्यामध्ये चित्रताई चव्हाण असू दे, सुरेखाताई खेराडे असू दे, सुरेखाताईचा खेराडे नगराध्यक्ष होत्या, महिला प्रदेशच्या उपाध्यक्ष चित्राताई होत्या, यांना पण कुठच्या प्रकारच्या ह्या प्रक्रियेमध्ये विश्वासात घेतलं नाही, डावळलं, त्याला पूर्ण डावळलं। आमचं म्हणणं सर्वांचं एकच आहे। आता बघा, जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष कामगार संघटनेचे विनोदजी कदम यांनी राजीनामा दिला। उद्या असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या पदाचा राजीनामा देतात, ते फक्त एका व्यक्तीमुळे, की त्या व्यक्तीने एक व्यक्ती म्हणजे कोण? शशिकांत मोदी। एका व्यक्तीमुळे असंख्य लोकांनी, मग आमचे विवेकजी गोखले असू दे,
सुधीर पानकर असू दे, बूथ अध्यक्षापासून शक्ती केंद्र अध्यक्षापासून ह्या चिपळूण शहरामध्ये असंख्य राजीनामे येत्या 2 ते 4 दिवसात नक्कीच सर्व देणार आहेत. याची पक्ष कधी दखल घेईल का? एका व्यक्तीमुळे, फक्त एका व्यक्तीमुळे, म्हणजे तुम्ही एका व्यक्तीमुळे हा भारतीय जनता पक्ष तुम्ही दावणीला लावलात का? माझी लढाई व्यक्तीशी नाही आहे, पण आम्ही जे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी जे काम करतोय ते प्रामाणिक काम करतोय. आम्ही निरंजन डावकरांनी मला परवा प्रश्न विचारलं की तू 10 नंबरमध्ये निवडणूक लढवशील का, किंवा तू को ऑप्शनला जाशील का, स्वीकृत म्हणून जाशील का? मी बोललो साहेब काय विषय आहे, मी 9 नंबरमध्ये फॉर्म भरला आहे, मला 10 नंबरमध्ये मी जर गणिताचा अभ्यास केला तर मला इंग्लिशचा पेपर कशाला अचानक सोडवायला देत आहे? तुम्ही कोणासाठी एवढं करताय? शशिकांत मोदीसाठी एवढं करताय? बरं, शशिकांत मोदी, मी त्या निरंजन डावकरे साहेबांना एवढं विचारलं की साहेब तुम्ही आमदार झालायत, त्यावेळी आमच्यासारखा कार्यकर्ता तुमच्या मागे होता, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तुमच्या मागे होता म्हणून तुम्ही आमदार झालात, त्यावेळी तुमच्या विरोधात त्यावेळी होते आणि तुमची त्यांचं शिफारस पत्र घेऊन आलायत. हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. ज्यावेळी शशिकांत मोदी 3 टर्म त्या वार्डातले नगरसेवक आहेत, 3 टर्म नगरसेवक आहेत, तिथे भारतीय जनता पार्टीचं मतदान आहे, भारतीय जनता पार्टीच्या मतदानावरती ते निवडून येत आहेत. जर खरोखर त्यांनी जर त्या 9 नंबर प्रभागामध्ये, आत्ताचा जो 9 नंबर प्रभाग आहे त्याचा प्रभाग आहे, त्यांनी खरोखर जर एवढ्या 3 टर्ममध्ये म्हणजे 10 वर्षात जर प्रामाणिकपणे काम केलं असेल तर मी त्यांना अशी विनंती करतो की तुम्ही पक्षाचा AB फॉर्म घेऊ नका. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, चिपळूण शहराच्या आशीर्वादाने, चिपळूण शहराच्या नागरिकांच्या आशीर्वादाने, महालक्ष्मीच्या कृपेने मी उद्या प्रभाग 9 मधून अपक्ष उमेदवारी भरत आहे. मी आपल्या मध्येतून त्याला सांगू इच्छितो, मी भारतीय जनता पार्टीच्या जे कोण वरिष्ठ आहेत त्यांना सांगू इच्छितो की त्याला AB फॉर्म देऊ नका. त्याला माझ्यासमोर त्याला अपक्ष लढवायला तुम्ही संधी द्या, अपक्ष लढवायला त्याला संधी द्या. आज त्या वार्डामध्ये त्यांनी काय काम केलंय ते त्याला माहिती. ज्यावेळी मी चिपळूण शहरामध्ये आम्ही नगरपालिकेत नगरसेवक होतो त्यावेळी आमच्या विरोधात होते. आज इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र जे चालू होऊ शकलं नाही त्याला सर्वात मोठा कारणीभूत असेल तर शशिकांत मोदी. आज शालोमचं जे मधला त्याच्या गल्लीतला जो रोड आहे सिमेंट कॉन्क्रीटचा, त्या गटाराला विरोध करणारा शशिकांत मोदी. आणि एक ब्रेकिंग न्यूज देतो, महायुतीचे जे नगराध्यक्ष ते उमेदवार आहेत उमेश सकपाळ, यांना विरोध करणारा पण शशिकांत मोदी. त्याला शहराध्यक्ष म्हणून विचारलं असता त्यांनी स्पष्ट सांगितलं हा उमेदवार चालणार नाही. त्यावेळी आम्ही पण होतो, पण पक्षाचा आहे झाकली मूठ 1.25 लाखाची. ही मी फक्त प्रेस घेतोय, ती फक्त का राजीनामा देतोय? मला नगरसेवक तिथे व्हायचं आहे, तिकिटासाठी मी राजीनामा, तिकीट नाही मिळालं, पक्षावर रागवलोय, वरिष्ठांवर रागवलोय म्हणून नाही आहे. आमची लढाई आहे. आम्ही काय सांगतो की तो आरक्षणचा जो प्रभाग 9 मध्ये आहे ओपन पडलंय, तिथे ओपनचे जे उमेदवार आहेत, मग ते विनोद कदम असतील, विवेक गोखले असतील, परिमल भोसले असतील, त्यांच्यापैकी कोणालाही द्या, हे आमचं म्हणणं आहे. हे आम्ही पक्षाला सांगतोय. म्हणजे जो काळ आला त्याला तुम्ही शहराध्यक्ष दिलत, जो काळ आला त्याला तुम्ही नगरसेवक पद दिलत. हे जे आता राजीनामा सत्र चालू आहे ते एका व्यक्तीमुळे, ह्याची तरी वरिष्ठ कधी दखल घेतील का? हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. आज काय त्यांनी आज एवढा नगरपालिका असताना त्रास दिलाय की विरोध करायचा आणि नंतर त्याचं काम करून मोकळं व्हायचं. मी तिथल्या वॉर्डच्या जनतेला आवाहन करतोय, प्रभाग 9 मधल्या जनतेला आवाहन करतोय, सुशिक्षित वार आहे. आमचा मराठा समाज पण तिथे खूप मोठ्या प्रमाणात आहेत, ब्राह्मण समाज खूप मोठ्या प्रमाणात आहेत, इतर समाजाची लोक मोठ्या प्रमाणात आहेत. मी तिथल्या नागरिकांना आवाहन करतोय की तुम्ही त्याला 3 टर्म निवडून दिलं, त्या 3 टर्ममध्ये त्यांनी त्या वार्डाचा किंवा प्रभागाचा विकास किती केलाय हे त्याला तुम्ही कधी विचारणार आहात का?